मटेरियल निवडताना ही एक चूक केली तर तुमचे पैसे वाया. बघा मी सांगतो नक्की काय घ्यायचं. माझा एक कस्टमर माझ्याकडे आला आणि तुम्हाला बोलला की सर 2 वर्षापूर्वी एक स्वस्त एमडीएफ बोर्ड वापरून किचन गेला होता. आता तो सगळा फुगलेला आहे, रंग गेलेले आहे, परत पूर्ण खर्च करावा लागणार होता. त्यांना मी मागच्या वेळी विचारलं होतं की कॉन्ट्रॅक्टर सोबत आम्ही केलं होतं म्हणे. कॉन्ट्रॅक्टरने त्यावेळेस एमडीएफ वापरलं होतं आणि 2 वर्षातच खराब झालं. तर मग आता काय घ्यायचं? हे ऐकून मला थोडं वाईट वाटलं की किचनसाठी एमडीएफ हे योग्य नाहीये. बघा ओलावाही लागतो आणि फुगतोही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीडब्ल्यूडी क्लाउड किंवा एचडीएमआय बोर्ड तुम्ही वापरू शकता. कस्टमर म्हणे बीडब्ल्यूबी म्हणजे काय असतं म्हणे. त्यांना सर म्हटलं बीडब्ल्यूडी म्हणजे कूलिंग वॉटरप्रूफ, जसं उकळत्या पाण्यात खराबही होत नाही आणि किचन साठी एकदम सर्वोत्तम असतं. आणि बघा त्याच्यात अजून एचडीएमआर म्हणजे हाय डेन्सिटी हाय मॉइश्चर रेसिस्टंट, जड सामान ठेवायला एकदम परफेक्ट. आणि स्क्रूची ग्रिप असते खूप चांगली असते. ते म्हणजे किंमत जास्त असेल पण थोडी जास्त असते. पण विचार करा ना, जर तुम्हाला परत 3 वर्षांनी खर्च करावा लागला तर त्यापेक्षा एकदाच करायचं पण चांगलं करायचं. आता बघा ते म्हणजे बीडब्ल्यू क्लाउड वापरलं तर बघा तुम्हाला एक 10, 12, 15 वर्ष टेन्शन नाही आले नॉर्मल. आता बघा बीडब्ल्यू क्लाउड म्हणजे एक बोलिंग वॉटर प्रूफ टर्मिनारी असतो. 15 वर्षाची तुम्हाला गॅरंटी असते नॉर्मल. त्याच्यात बघा एटीएमआर जड वेट साठी आणि स्क्रू ग्रिप साठी एकदम उत्कृष्ट म्हणता येईल त्याला. आणि बघा अजून एमडीएफ असतं. एमडीएफ अवॉइड करा किचन साठी, कारण तो ओलावा सहन करत नाही. आणि त्याच्यात अजून बघा कमर्शियल क्लाउड असतं, ते बाथरूम साठी ओके असतं पण किचन साठी नाही. आता बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. तुम्ही जे मटेरियल सिलेक्शनला कन्फ्युज असताना तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की कमेंट करा.